सामन्याला सुरुवात होते एस के धामापूर आणि केदारनाथ आरवली साहिल. पाहूया भाऊसाठी खरा चेंडू एका धावेनं या शुभारंभ होतोय. साहिल घाणेकर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. यशच्या माध्यमातून निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या धावली. धावसंख्या फक्त एक. सलामीची जोडी मैदानात. पाहूया साहिलचा पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 2. पुढील चेंडू साहिलचा. पाहूया सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या थांबली. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना एस के धामापूर या संघाची धावसंख्या 2. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. परत एक धान आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय एस के धामापूर या संघाला. 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय एस के धामापूर या संघाला. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. आणि प्रजय येतोय. पाहूया साहिल घाणेकर. साहिलचा पुढचा चेंडू प्रजयसाठी. सुंदर गोलंदाजी. 2 धावा बाईच्या स्वरूपात. धावसंख्या होते 4. पाहूया प्रजयसाठी सुंदर गोलंदाजी. परत एकदा निर्धाव चेंडू. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एस के धामापूर या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4. दरम्यान केदारनाथ आरवली या संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघामार्फत दुसरं षटक घेऊन येतोय सुशांत भाऊसाठी. धावसंख्या झाले 1 गडी बाद 4. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. सुशांत भाऊसाठी बघूया. सुंदर गोलंदाजी आणि मोठा धक्का बसतोय एस के धामापूर या संघाला भाऊच्या रूपानं. दुसरा धक्का बसतोय 4 या धावसंख्येवरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सुशांत कडून. बॅट्समन सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आणि एसटीच्या मागे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. प्रमोदच्या माध्यमातून निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या थांबले. धावसंख्या 4. वैभवसाठी सुंदर गोलंदाजी. परत एकदा धक्का बसतोय. तिसरा धक्का बसतोय वैभवच्या रूपानं. 4 या धावसंख्येवरती एस के धामापूर या संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सुशांत कडून. सुनील सुशांतचा पुढचा चेंडू सुनील साठी. पाहूया धावसंख्या थांबली आहे. सुंदर गोलंदाजी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय यश कडून. निर्धाव चेंडू येतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना सुंदर फटकेबाजी. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एका धावेवर समाधान. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 5. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पाहूया सुशांत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एस के धामापूर या संघाची धावसंख्या आहे 5. 3 गडी बाद 5.
षटक घेऊन येतोय सुहास. सुनील साठी पाहूया. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुहास कडून. रोखून धरलंय सुनीलला. पाहूया पुढचा चेंडू. धावा डिक्लेअर करायच्यात पंच. आताच्या धावा 2 धावा प्राप्त करतोय सुनील. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 7. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना SK धामापूर. सुनील पाहूयात आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं यश कडून. बघूयात फलंदाज बाद होतो का आणि फलंदाज बाद. चौथा धक्का बसतोय 7 या धावसंख्येवरती SK धामापूर या संघाला. पुढील फलंदाज भाऊ नाव काय? थँक्यू डीजे. रोहन. सुनीलची सॉरी रोहन येतोय प्रजयची जागा घेण्यासाठी. आणि फलंदाज बाद होतोय 5वा धक्का बसतो.
सामना मुकेश फायटर विरुद्ध संत गोरा कुंभार. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचंय. सामन्याला सुरुवात करायची आहे. 30 चेंडू आणि 13 धावा. केदारनाथ आरवली या संघाला विजयासाठी 30 चेंडू 13 धावा. सलामीची जोडी मैदानात येते. ऋतिक SK धामापूर. आपण जर मॅच जिंकला तर भैयाशेठ परकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. SK धामापूर संघासाठी जर आपण मॅच जिंकला तर भैयाशेठ परकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सलामीची जोडी मैदानात येते केदारनाथ आरवलीकडून. ज्या खेळाडूंना संपूर्ण ठाणा दिवा आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गाजवला, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो ऋतिक भुवड सलामीसाठी. आणि नॉन स्ट्राईकला येतोय रत्नागिरी जिल्ह्याचा एक अष्टपैलू खेळाडू यश भुवड. महापकाचं आव्हान 30 चेंडू आणि 13 धावा. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज साहिल. पहिला चेंडू खराब चेंडू येतोय. वाईटच्या रूपाने 1 धाव प्राप्त केली जाते केदारनाथ आरवली. बघूया पुढचा चेंडू. परत एकदा खराब चेंडू. 1 धाव प्राप्त. एकूण धावसंख्या झाली 2. साहिल ऋतिक साठी चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या आहे 2 केदारनाथ आरवली. परत एकदा खराब चेंडू. एकूण 3 धावा. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली 5. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. पहिला चौकार येतोय ऋतिकच्या बॅट मधून. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 9. विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. आणि या 4 धाव्यानं केदारनाथ आरवली हा संघ विजय होतोय. दोन्ही संघांचं मंडळाच्या वतीनं अभिनंदन आणि आभार. नाणेफेकीचा कौल गेलाय संत गोरा कुंभार या संघाच्या बाजूने. आपण निर्णय कळवायचा आहे. आता होणारा सामना संत गोरा कुंभार आणि मुकेश फायटर. संत गोरा कुंभार कर्णधार. आपला निर्णय कळवायचा आहे. संत गोरा कुंभार कर्णधार. आपला निर्णय कळवा कारण मॅच चालू करायची आहे. कोण आहे संत गोरा कुंभारचा? नाणेफेकीचा कौल गेलाय संत गोरा कुंभार या संघाच्या बाजूने. आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय मुकेश फायटर या संघाला.